यांचा डाव गणला आहे आणि चालायचं मन झाले. धापा टाकत येत आहेत. तुम्ही बघू शकताय असा नजारा ना. तर हाय गाईज, नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि तुम्हाला माहिती आहे मी ट्रेकिंगला आलोय आणि आजचा दुसरा दिवस आहे आणि आज आम्ही जाणार आहे वासट्यावर. तर सकाळचे 7 वाजलेत आणि सगळ्यांचं आवरले आणि आता आम्ही तर नाश्ता करणार आणि मग आमच्या बोटी येणार आणि आम्ही ट्रेक सुरू करणार आहे. लाल लिंबू लाल लिंबू लाल लिंबू. डॉक्टर हाय ना? हाय कसा आहे? कसा आहे ननका? जरा हे काय कामाला आहेत का? होय, नाहीतर आम्ही जायचं नाही. कसा आहे दणका? दणका कसा आहे? मेड बाय दणका कसा आहे? क्वालिटी लिंबू पोहे. तर आमचा सकाळचा नाश्ता आहे आणि सगळं पब्लिक बसले. बाकीचे काय व्हिडिओ तुम्ही बघितले असतीलच. आणि आता आपण नाश्ता करून घेऊया सगळ्यात शेवटी. चांगला आहे काय? छान. तर आता आमचा नाश्ता करून आणि आवरून सगळे झाले आणि आमच्या बोटी पण आल्यात. तर बाकीचे कार्यकर्ते पुढे गेल्यात आणि आम्ही आता निघालोय सगळ्यांच्या शेवटी नाश्ता करून. हा बॅनर आता जायचं. एक पहिला चांगलं वाटते, नंतर ना बोटीतनं पुढे गेल्यावर कंटाळ येते. लवकर पोहोचू दे असं. आणि एकदा वाटते अंतरच कटत ना झाली. हा तेच की, वाटते अंतरच कटत नाही. वाटलं काय? हा काय वाटते तुला? काय नाही म्हणजे अमू काय धरू का तुला? धरू तरी चल वरती जायचे, अजून यायचं आले की इथं खाली. आपल्या अर्जुन त्यात नाही गेली थोडं. टाकले की आमच्या दोघांचं पण टाकले, ऍड केले. ही आमची गँग आहे म्हणजे आमचं पब्लिक हे सगळं. आणि ह्या 2 बोट. ड्रायव्हरचं नाव विचारून घ्या. दुसरी बोट आमची. Break of day, whisper
हॅलो गाईज बोलतो. काय बोलणार तू? माझा लई घाण आला असं. हे मला तेच पाहिजे. तर आता मी इथं फॉरेस्ट डिपार्टमेंट म्हणजे किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलोय आणि इथं आमच्या बॅग वगैरे चेक होत्यात आणि इथं मागच आम्ही आता बोटी लावल्यात. आणि आता तर बॅगा वगैरे चेक करून आमचा ट्रेक सुरू होणार आहे. तरी वाजल्यात सकाळचे 9-9:30. काय झालं? मीच शेवडा. हा होय. वासोटा बामणोली गावातलं नियोजन आणि वासोट्यासाठी येणाऱ्या लोकांची केलेली सोय आणि बरोबर तेवढ्याच बोटी सोडायच्या. एका बोटीतनं 15 लोक. सगळं नियोजन गावकऱ्यांचं एकदम व्यवस्थित आहे. तर इथं आमच्या आता बॅग चेक होणार आहे. करायला लागलेतच. आणि एक पण प्लास्टिकचा कचरा गडावर घेऊन जायचा नाही आणि गेलं तर तेवढा परत मोजून घेऊन यायचा, तिथं दाखवायचा आणि मगच घरला जायचं. हॅलो शिवानी जाधव. नो प्लास्टिक एक पाणी बॉटल. हॅलो 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 हॅलो. नियोजन हार्ड एकाने एक कागद नोंद घेत आहेत सगळ्या प्लॅस्टिकची आणि तू काढलायस का? मी काय तू काढलायस का? असं हात आलो. आम्ही दुसऱ्याच खाणार आहे म्हणा. आणि बाटली प्लास्टिक वगैरे काही टाकायचं नाही, सगळं रिटर्न आणायचं. ओकेच. मंडळ होत्यात जायचं परत पोत्यात. काय रे? हाय म्हण. हाय म्हण. ते गेले ते दुसऱ्या बोट बरोबर गेले. तर आता आमचा ट्रेक सुरू झालाय. काय वाटलं तिकीट दिसले पोपट भेटायचे नाही त्याला पटकन तुम्ही हरवता. नियोजन हार्ड आहे उनका. They are talking in Hindi. They are brilliant people out of India. आमचं बी घेणं त्याच्यात ब्लॉग मध्ये आम्ही असं त्यांना सांगतो. मग आम्ही इकडे आलो, आम्हाला ह्या लोकांनी भेदभाव केला आमच्यासोबत. आम्हाला सेपरेट बोट मध्ये पाठवलं आणि आमच्या घातपातीचा प्रयत्न केलाय. आमचा आळ आहे या लोकांवर, त्या कोल्हापूरवाल्या लोकांवर. पुण्याच्या लोकांना त्रास देऊन छळायचा प्रयत्न केलाय. गटच केलं त्यांनी. तोंड बघून गरीब आहेत म्हणले. आम्ही आणले एकाच बॅगेत टाकले. भामटे म्हणून घेतले नसतील. माइट बी काय म्हणून पुण्याचे भामटे. तू एकटाच आहे. तू आणि वेद कुठे पुण्याचा आहे. यार ते ब्रीड हायब्रीड वर नका येऊ. पेरू खायला ते समर्थकडे द्यायचं होतं तुम्ही हे ब्लॉगिंग करायला. तर आपण अर्धा तास चालून आलोय फक्त. आणि इथे एक वडा लागलाय आणि इथं हनुमान आणि गणपतीचं मंदिर आहे इथं समोर. आणि वीकेंड असल्यामुळे गर्दी पण भरपूर आहे. तर चला जाऊया
मंदिर बघूया आणि पुढे जाऊया कारण भरपूर चालायचं आहे अजून आपल्याला. एनर्जी ड्रिंक घेऊ आपण आता. काही कसली कांडी? ग्लुकॉन डी. अजून अर्धा किती? अर्धा तास. अजून अर्धा तासच झाले सगळीच आपल्याला. आपण खरं दौडात आहे. आपण जोरात आहे. ग्लुकॉन डी खाली त्यामुळे ते नाही. आता थांबायचं नाही. काहीतरी कर ब्लॉग मध्ये. ते हाय मध्ये बी जीवन आहे रे. डॉक्टर डाव गणलेला आले. यांचा डाव गणला आहे आणि चालायला मन झाले. धापा टाकत येत आहेत. तुम्ही बघू शकताय असा नजारा ना. मॅडम ते स्वेटर बॅगेत घाला आता. काय झालं निघाले का तुझलं? हे कोण बोलाले बघा. इकडा ना. आणि तुम्ही चला पुढे. तुम्ही आता थांबू नका. हा नाही नाही ब्लॉग व्हायला युट्यूब साठी. आम्हाला पण हे करा, फॉलो करतो आम्ही, सबस्क्रायबर होईल तुमच्या. हो हो नक्की ग्रुपवर लिंक टाकतो जाता जाता. लाईक करणार, सबस्क्राईब करणार, शेअर करणार. दिसल्यावर ब्लॉग मध्ये नाही दिसलं तर नाही. मग आता तुम्हाला शोधा द्यायला पाहिजे. रोज जरासं एक बाईट घेऊन जावा. रोज कंपनीला सांगणार 500 तुमच्या दोन्ही फॉलोअर्स. त्याशिवाय आम्ही अटेंडन्स लावणार नाही. आई ग. तुम्ही काय जॉब करता? मी याच्यामध्ये चालत चालत 1 तास झालाय आणि एकदम अशा पायऱ्या लागल्यात. सगळे दमल्यात. मागं बघू शकताय. इथला पॅच खतरनाक आहे. कुठल्या पॅच ने जायचं? या रूटने जायचं का या रूट? एवढं ह्यांना चला इकडे चला चला जायचंय ना. होय हे चालले गिरी. बेटा इट्स ओके. चलो बारे एनर्जी फुल. कुठली भाषा बोलतात काय माहित. गुजराती माहित नाही. हा ते काय आलंच नाही. काल पण काय आलं नाही. कंटिन्यू दिवसभर गुजराती असतात कानावर. शीतल गावडे. खूप दमलेलो आहोत. आणि स्टॅमिना होता संपलेला आहे. आमचा का तुझा? मला वासुला गेल्या जायचं नसेल बर. वरती मध्ये थांबायचं. आणि सर्व प्राणी दिसतात. त्या साईडला कोण नसतं. 2 किलोमीटर म्हणून एवढं पळवत आणलेलं आहे आम्हाला. 2 किलोमीटर कोण म्हणतो? मग किती किलोमीटर? 4-5 आहे. कमीच अंतर आहे. झालं असेल. अंतर कमीच आहे फक्त चढाई असल्यामुळे दमतेली. काय वाटतं तुला ट्रेक पूर्ण करणार?
1001. म्हणजे किती सांग? तुम्हाला आम्ही बीट द्यायची का? काय द्यायचं ते द्या. ती युट्यूबला रे. आम्ही गप घरी झोपणार होतो. फोटो मला खाळ झाली. घ्या बाला शुभमला घ्या. सरांचं नाव सांगितले. आणि आपण तिथनं आलोय सगळं असं जंगलात तिथनं सोबत. मी जातो पुढे. आपल्याला जायचं वरती. भरपूर म्हणजे भरपूर आता दमले. असं काय म्हणू शकत नाही सोड. 6-7 वेळा झालाय आणि जरा प्रॅक्टिस बंद असल्यामुळे सपले. आणि फुलं बघा पिवळी जांभळी फुलं आहेत. आणि आपण फायनली वरती आलोय. आणि हा व्ह्यू सगळी बघतात युट्यूबला किंवा इंस्टाला. आणि इथं गड आहे. एवढंच राहिले आता फक्त. पण तिथं आलोय. गांडुळान लवकर आला असता. एकदम पाणी पिऊ नका. जाताना जेवण मी देतो का परत जायचं. बोट आपली म्हटलं बोट सगळ्यासाठी थांबणारच आहे. काहीतरी जात तरी खाली थांबायला पाहिजे होता. जेवण मिळालं असतं. परत आणि परत येतोस. उठा उठा लवकर बसा जेवायला आवरा. आता बोला. माझा फोन अनुभव ना सांगा की. पोटीत गेल्यावर खाली जाऊ दे. खाली जाताना जगले वाचले तर सांगते. म्हणजे अजून गॅरंटी नाही. ओ चला तिथे चला तिथे चला. आता विचारायला लागले जेवायला तर उठा ना. चला की सगळे बसतील तिथं. घरले भावा घरले. तर मग अशा मी 2 तासानंतर इथं गडावर पोचले आणि आता जेवण करून घेणार आहे. मग अशी शूट केले खरं त्याचा व्हॉइस रेकॉर्ड झालेला नाही. माईक चार्जिंग संपल्यामुळे माईकचं. आणि आता आम्ही जेवणार आहे. तर आत्ता मी इथं सगळी जेवायला बसले चौकोनी पॅसेजमध्ये. आणि आमचा हे वेगळा डबा आहे. एका डब्यात आम्ही 4 जण आहे. क्वालिटी जेवण आहे. हे गौरव शेवट आहे. तर आता आमचं इथलं जेवण झाले आणि आता गड बघायचा. एक तासाभरात गड बघून होईल असं म्हणल्यात. येऊन गेलोय खरं काय काय बघायचं त्याच्यावर आहे. वेळ पण लागू शकते फोटो काढायला वगैरे. आता आम्ही गड फिरणार. इथून पुढे बोटीत जाताना काय काय फिरलं ते तुम्हाला सांगणार. आणि आमच्या सोबत फिरायला. हा मग अशी शूट केलं इथनं आता लोक नाही. इथनं 4 शूट केली. 1, 2 आणि 3, 4. एकाचा पण आवाज रेकॉर्ड झाला नाही. माईक स्विच ऑफ झालं. चार्जिंग संपलं रे. चालू बंद आहे. हे दुसरा घेतला तो बंद झाला. गर्दी केवढी रे.
पब्लिक बघा, नुसतं पब्लिक बघा. इकडं तिकडे चोहीकडे सगळीकडे पब्लिक मस्त. लाडू बिडू मस्त होतं की नाही? होय शेंगदाणे लाडू लाडू बिस्किट जमजाम. जमजामचे ओनर, आम्हाला जमजाम देणारे ओनर. आणि काय दिलं कंपनीच वाटत नाही जमजाम आम्हाला दिलेले ओनर. चिक्की दिली आणि काय दिलं ओट्स पण दिले. गोड एक नंबर होते. पहिल्यांदा खाल्ले सोडा, पण भारी होतं. क्वालिटी होतं. त्यामुळे जेवणात जरा मजा आली. होय, नाहीतर मला ते असं कोरडं खायला नको वाटते. भाजी चपाती कोण खाते तसं. डेप्थ कळत नाही. आणि हे आहे महादेवाचं मंदिर. आपण काय जाऊ शकत नाही आत. कारण आम्ही आणि काही बिन आंघोळीचे आले आणि मटण खाल्ली. शांत शांत. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की तर आता आम्ही इको पॉइंट बघून झाले आणि जुना वासोटा पण बघितलाय आणि आता निघाले गड उतरायला. तर काय सांगायचं आणि इथं इको पॉइंटला 3-4 वेळा आवाज रिफ्लेक्ट होतोय. खरं एवढी गर्दी होती का नाही, सगळेजण एक वेळाच आवाज ऐकतात आणि दंगा करतात. डाव डिस. वासोटाला यायचं असेल तर शनिवार रविवार तेवढं काही येऊ नका, लय गर्दी असते. शनिवार- कधी पण या, निवांत आहे, लय निवांत आहे. शनिवार रविवार असले सोडून व्ह्यू कधी पण या. तुम्हाला कुठेच मिळणार नाही, ते इथं मिळतात असले व्ह्यू भारी. फक्त शनिवार रविवार सोडून या. विकेंड आला तर जत्रा. कुठं थांबायचं, कुठं जेवायचं, कुठं जायचं, एका मागोमाग एक जावा. शाळेतली सहलच. होय, आणि रस्ता पण असा आमच्या अवघड team आहे. मधले आम्हाला सापडत नाहीत कुठे गेल्यात. होय, आणि रस्ता अवघड असल्यामुळे एका मागोमाग एक हळूहळू जायला. होय, एक जण उतरतो, एक जण चढतो. तर आता आम्ही गड उतरा घेतलाय आणि आता 1 वाजले दुपारचं. सगळा गड बघून झालाय. सगळं परफेक्ट नियोजन असते कोल्हापूर ऍडव्हेंचरचं. टायमिंग नुसार चाललंय सगळं. सगळं टायमिंग नुसार आहे. निवांत बसलो, जेवण केलं, गड बघितला, फिरलो, फोटो व्हिडिओ कुठं काढले गडबड झाली नाही, काय नाही. जेवण पण चांगलं होतं. आणि आता आम्ही निघालो खाली. गड उतरालोय. पडायला नको, हा, थोडी काळजी घ्या. सगळ्यांना हळू जावा. सगळ्यांना हळू जाऊ. इकडे जाऊया का? नको एवढी रिस्क नाही घ्यायची. व्हिडिओ करता करता डायरेक्ट बोटीत. येताना इकडून आलो. डायरेक्ट बोटीत व्हिडिओ डायरेक्ट बोटीत. तू इथनं जाणार आहेस? अरे मला ब्लॉग मध्ये घेतला तुला मी. काय तू असं वागायला मला मॅडम हात धर हात धर. होय माहिती मला. या साहेबांच्या अंगावर या. नाही येत नसतं तेवढं काय टेन्शन नको. हा काय 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 म्हणलं? नाही
हा व्यवस्थित देणार बाईक असा नाही ती वेगळी ही ब्लॉगची आधी उतरायला हात दे. चुकीची मार चुकीच टायमिंग अनेक व्हायला पाहिजे माझ्या अंगावर यायचे एक नंबर काय थांब जरा आठवू दे भडंग का ट्रिक भडंग दिलाच नाही मला मग काय म्हणलं म्हणून म्हणलं काय एक नंबर हरिश्चंद्र झालेलं तसा माहोल झाला पाहिजे होता भडंगचा. हरिश्चंद्र म्हणजे हे झालं ते आपलं बेस्ट होता. क्लायमेट पण भारी होता अख्ख्या गडावर आपण सोडून अख्ख्या गडावर राहायला कोण नव्हतं त्यावेळी. चोरून पिरू खाताना जरा तरी ठेवायचं रे. आणि तो काजल तिचा गॉगल काढून ठेव की रात्री पण काढतोस रात्री पण काढतोस घालतोस काय आहे? आमच्या काजलदीनं माझ्यावर प्रेम असणारं प्रेम आमच्या बहिणीचं त्यासाठी ह्यो गॉगल दिलेला आहे. त्या गॉगलचा पहिला ट्रेक आहे त्यामुळे मी मी 2 दिवस काढणारच नाही काजल दिदी गॉगल. रात्री झोपताना पण काजल दीदी गॉगल बर्थडे साठी मिळालेला तर आत्ता वाजल्यात 2 आणि 2 तासानं बरोबर आम्ही खाली आलोय आणि आपण जो पहिल्या वड्यापाशी म्हणजे जे मंदिर आहे तिथं आलोय आता. आणि इथं आम्ही थोडं बसणार, जरा फ्रेश होणार आहे आणि मग आम्ही जाणार आहे बोटिंगकडे आणि डायरेक्ट तिथनं बेस कॅम्पला. तर आता आपल्याला इथं फॉरेस्ट असल्यामुळं तिथं बसायला मिळालेलं नाही, त्यांनी बंद केले बसायचं. तर आम्ही डायरेक्ट निघाले बोटिंगकडं. आता तिथं जाणार, आवरून बेस कॅम्पकडे जाणार आणि तिथं आवरून आता जायचं कोल्हापूरला डायरेक्ट. येस, तुम्ही काय बोलणार आहे तुमचा कितवा ट्रेक आहे? माझा सेकंड ट्रेक आहे कोल्हापूर ऍडव्हेंचर सोबत. खूप सपोर्टिव्ह लोक आहेत, खूप छान आहे. हा, बोल. हा, यो बघा यांचा मुलगा. सांग समजली? आता नदीत गेलो मला त्या दगडांच्या तिथं साप दिसला. दुपारचा 2:30 वाजल्यात आणि सगळा ट्रेक कम्प्लीट करून आम्ही खाली आलोय. काय माहित आता की आणि काय म्हणायचं याला, फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या इथं आलोय आम्ही आता. त्याचा जरा विश्रांती करायची. त्या मॅडमांमुळे आम्हाला जरा वेळ झालाय. असं जे सोडा, काय विषय नाही. ते चला चला पुढे चला. पब्लिक डे गर्दीची ट्रॅफिक लागलेलं आहे इथं. होय. त्यानंतर आणि बॅग मधला खाऊ ढाकून खाण्यामध्ये ते तुम्ही व्यस्त असल्यामुळे वाटला ना आम्हाला. वाटला नाही, तुम्ही तुम्ही मागून आम्हाला मागून प्रसन्न झाला. खाल्ला. हा नाही तुम्ही आम्हाला दिलेला. प्रसन्न झाला हो. प्रसन्न झाला म्हणून आम्ही प्रसन्न मध्ये खाल्ला ना. तर आता इथं आवरूया, बॅगा वगैरे परत चेक होतील आणि मग चला परत बोटीतनं. तर आम्ही वासुट्यावरनं आता बेस कॅम्पला आलोय आणि इथं आम्ही फ्रेश होणार आहे आणि कोल्हापूरला जाणार आहे. तर हा व्हिडिओ इथंच संपवतो. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.